नमो शेतकरी महासन्मान निधी 8व्या हप्त्याबाबत मोठी घोषणा. जानेवारीमध्ये होणार जमा. नमो शेतकरी हप्ता जमा. महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी नवीन वर्षाची सुरुवात आनंदाची ठरणार आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता वितरित करण्याच्या हालचाली राज्य सरकारने सुरू केल्या आहेत. 8वा हप्ता कधी मिळणार? कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार या हप्त्याचे वितरण जानेवारी 2026 मध्ये केले जाईल. अपेक्षित कालावधी 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2026 दरम्यान निधी वितरणाची प्रक्रिया पूर्ण होऊ शकते. रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2,000 रुपये थेट हस्तांतरित केले जातील किंवा डीबीटी केले जाईल. लाभार्थी संख्येत घट आणि नवीन रेशन कार्ड नियम. यावेळी लाभार्थ्यांच्या यादीत मोठी छाटणी करण्यात आली आहे. जवळपास 6 लाख शेतकऱ्यांची नावे कमी झाली असून आता केवळ 9,40,141 शेतकरी पात्र ठरले आहेत. कपातीची प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत. कुटुंबातील एकालाच लाभ. नवीन नियमानुसार रेशन कार्डवर नोंद असलेल्या कुटुंबातील केवळ एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळेल. यामुळे पती-पत्नी दोघांना मिळणारा स्वतंत्र लाभ आता बंद झाला आहे. मृत लाभार्थी. तपासणीत आढळलेले सुमारे 28,000 मृत लाभार्थी यादीतून हटवण्यात आले आहेत. आयकर, ITR आणि सरकारी नोकरी. आयकर भरणारे किंवा सरकारी निमसरकारी सेवेत असलेले शेतकरी मालकांना या योजनेतून बाहेर काढले आहे. दुहेरी लाभ. एकाच जमिनीवर दोनदा लाभ घेणाऱ्या 35,000 लाभार्थ्यांची नावे कायमची रद्द केली आहेत. हप्ता मिळवण्यासाठी या गोष्टी त्वरित करा. जर तुमचा 8वा हप्ता अडकू नये असे वाटत असेल तर खालील तांत्रिक बाबी पूर्ण करा. eKYC. रेशन कार्ड आणि PM किसान पोर्टलवर eKYC पूर्ण असल्याची खात्री करा. आधार लिंकिंग. तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असावे आणि त्यावर डीबीटी म्हणजेच डिरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सुरू असावे. CSC केंद्र. काही तांत्रिक अडचण असल्यास जवळच्या CSC केंद्रावर जाऊन दुरुस्ती करा.